बिनविरोध निवडणूक प्रकरणी मनसे निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे। मनसेचे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे सुद्धा भेट घेणार असल्याची माहिती आहे। बिनविरोध उमेदवार निवडून आणताना पैशांचा गैरवापर केल्याचा त्यांचा आरोप आहे आणि मनसे नेते आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन त्यांना पत्रही देणार आहेत। प्रभाग क्रमांक 16, 17, 18च्या आरोप वृषाली पाटील यांच्यावर कारवाई करून हकालपट्टी करावी अशी सुद्धा त्यांची मागणी आहे। तसंच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे निकाल राखून ठेवून सखोल चौकशी करावी अशी ही मागणी मनसेकडून करण्यात आली आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहे। श्रेयस, आपण पाहतो की काल पत्रकार परिषद जी घेतली होती त्यामध्ये याचिका दाखल करणार आहेत अशी माहिती आहे आणि आता पुन्हा एकदा मनसे निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे असं कळतंय। खऱ्या अर्थानं मनसेने आता संपूर्ण आक्रमक पवित्रा शब्द घेतलेला आहे। तो आक्रमक पवित्रा हाच आहे की आता ते निवडणूक आयोगाकडे पुन्हा जाणार आहे आणि हा जो पत्र आहे ते वाघमारे यांना देणार आहे। त्याचं कारणच हे की अशी निवडणुकीचा रिप्लाय कसा काय येऊ शकतो असा थेट प्रश्न अविनाश जाधव यांनी विचारलेला आहे। आपण एकंदर पाहिलं गेलं तर अशी निवडणूक होते हे आम्हाला अपेक्षित नव्हतं असं मनसेअध्यक्ष राज ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सुद्धा सांगितलं। त्यामुळे आता मनसे कोर्टात देखील गेली आहे, तर आता दुसऱ्या ठिकाणी आपण बघतोय तर निवडणूक आयोगाकडे सुद्धा ते जाणार आहेत आणि हे जे पत्र आहे ते त्यांना थेट देणार आहेत आणि आपला जो विरोध आहे ते दर्शवणार आहेत। खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर महापालिका निवडणुका किंवा दुसऱ्या निवडणुका जे आहेत ते अगदीच हाकेच्या अंतरावर आहे आणि त्या हाकेच्या अंतरावर येत असताना आता मनसेने 11 पवित्रा घेऊन आता म्हणजे 12:30 वाजता संदीप देशपांडे म्हणजे जे मुंबई शहराध्यक्ष आहेत आणि अविनाश जाधव ज्यांनी हे संपूर्ण केस आता फाईल केलेली आहे ते दोघंही निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत आणि वाघमारे यांना आपल्या विरोधाचं पत्र जे आहे ते देणार आहेत। अगदी अपडेट घेत राहू श्रेयस, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।